नमस्कार मित्रांनो, मागे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आता आपण चाललो आहे विक्रोळीला. ऋतुजाच्या मामाच्या घरी पूजा आहे. सो बोलवलं आपल्याला पण पूजेला, तो तिकडे चाललो आणि तिकडे काहीतरी स्पेशल आहे ते पण तुम्हाला दाखवेल. काय स्पेशल, मेन तर पूजा तर स्पेशल आहेच आहे, पण अजून पण काही स्पेशल आहे. सो ते पण सगळं तुम्हाला दाखवतो. सो आता फटाफट निघतो, ट्रेनने जायचं आहे. जो तिकीट बुक करतो, मग भेटतो तुम्हाला. फायनली मी पोचलो आता विक्रोळीला. बसनी आलो, खूप दिवसानंतर बसनी. आय गेस मध्ये काला घोडाला गेलं तेव्हा, त्याच्यानंतर आय गेस आज मी बसनी आला. सो प्रेरणा पण येते रिक्षानी. बघू, बिल्डिंग शोधत जाऊ आपण कुठे एक्झॅक्टली. ठिकाणी तर सांगितलं पुढे जाऊन राईट मारायचे. ते जवळच आहे. तर फायनली मी पोचलो लोकेशनला. इकडं आपल्याला जायचं होतं ते पण कुठं करता हाईट्स. पण प्रेरणा हरवली आहे, रिक्षानी भलतीकडे कुठेतरी गेली आहे. सो मी आतमध्ये जाणार होतो बिल्डिंगमध्ये, तेवढा तिचा कॉल आला मला की मला काय समजत नाही आहे. तर त्याच्यासाठी थांबलो आहे तिच्यासाठी. आता ती बघू कुठून येते, काय येते, वेट करू. आय गेस इकडूनच येईल कुठून, बघू. ती डायरेक्ट ऑफिसवरनं रिक्षाने आली आणि तिला ऋतुजाने लोकेशन पाठवले. ते लोकेशन कुठलचं काम ते कुठे आतमध्येच तिला घेऊन गेलेलं. टॅक्सी वेट करू तिच्यासाठी, मग तिला सोबतच घेऊन जाऊ. डेंजर काम आहे याची. वा, तुला कोणी तिकडे जायला सांगितलं ते पण. आणि ह्याचा गेट इथे दिसलं होतं बॅक साईड. मला ते एंट्री करून परत तुला कॉल करते एंट्री करून. 150 रुपया हो गया ऑटोला, म्हणून मी चल गई. असंच पाहिजे, असंच पाहिजे. बघा इथून आहे ना, जवळच आहे, इथून लगेच आहे. हा मेन हायवे इथून पुढे आणि तिथून लगेच आहे. मी बसने आलो तरी मी बरोबर आलो नाही, रिक्षाने येऊन पण. मला काय माहिती आहे, मी काय रोज इथंच फिरत असतो काय. जाऊन द्या आता, आपण जाऊया हिला जाऊन द्या. हिचं काय, हे नेहमीचं रडगाणं आहे. सो ही आहे बिल्डिंग, मस्त बनवलं आहे. सो एंट्री तर केली आपण, जाऊ आता वरती डायरेक्ट. तळमजल्यापासून दिलेले तळमजल्याचे 2 सेकंड फ्लोअरला, हे 2 थर्ड फ्लोअरला असे दिले. तर फायनली आलो आम्ही ऋतुजाच्या मामाच्या घरी. हे ऋतुजानी अभिनी डिझाईन केलं आहे. असं नाव, हां, कॉन्सेप्ट ऋतूचा आहे आणि डिझाईन अभिनी केलं आहे. सो असं काही इंटिरियर केलं आहे. काय आहे हे सगळं इंटिरियर ऋतुजानी केलं आहे. तुम्हाला पण करायचं असेल तर बिंदास कॉन्टॅक्ट करा ऋतुजाला. इथे काय, इथे असंच वॉल आहे. ओके ओके. आणि इथे हा होता हॉल. या आजी ऋतुजाच्या काकींची आई. सो अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना. मामी पण लपते, मामी खूप लपते. मामा घेत आहेत जवळ तरी लाजत आहे. राईट साईडला त्यांचं काहीतरी मोठे मामा. तो इकडे पण हो हो. ही किती मामी? पहिली नंबर. ओके. सो याच्यामध्ये पण इंटिरियर केलंय. फॅन बिन असं खूप छान असं इंटिरियर केलं आहे. सो आता आपण इकडे जाऊया. इकडे बाथरूम आहे. बाथरूममध्ये काय नाही केलं ना, की बाथरूममध्ये हां जस्ट ठीक आहे, इट्स ओके, कूल. हां मला घेतलं ना मग. हो हो
हा असं किचन मध्ये इंटिरियर केलंय. हे सगळं बाकीचे काही डिटेल्स पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट ऋतुजा, ते तुम्हाला सगळे गाईड सांगेल. वाव, ही मस्त आयडिया होती. रिमूव्हेबल, वॉश करू शकता. हे छोटे डिशेस साठी हां हां, आणि हे मोठे डिशेस साठी. ओके. बाकीचे तर शटर्स आणि हे नॉर्मल हायड्रॉलिक शटर केले. ओके, छान. छान असं डिझाईन केलं. इकडे पण बेडरूम डिझाईन, मास्टर बेडरूम आहे. त्याच्यामध्ये पण डिझाईन केलं लाईटिंग. आणि याच्या ड्रेसिंग टेबल. सो क्रेडिट गोड्स टू ऋतुजा. काही असेल इंटिरियरचं काम बिंदास कॉन्टॅक्ट करा ऋतुजाला. सो हा आहे टॅरेसचा व्ह्यू. आता 22+T. सो टॅरेसवरती आहे. 22 फ्लोअरची बिल्डिंग आहे. टॅरेस आलं. हे कांजूर मार्ग आहे. हे बघा, हे नवीन मेट्रो बनते ते टुवर्ड्स पवई जाणारा रोड आपला खालचा. सो ह्या साईडलाच रूम आहे. व्ह्यू चांगला आहे. आणि या सगळ्या टॅरेसवरती दिलं आहे. खेळण्यासाठी जिम आणि हँगआउट प्लेस थोडं. सो वरती शेड दिलं आहे. मस्त असं हे केलं आहे. फायनली आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. बदलापूरला निघतो आहे. परत बसचा प्रवास खूप भारी वाटतं. बस आणि ते पण AC बस आहे ना, तो अजून मजा येते. लोक फक्त गाडीमध्ये फिरतात आरामात. त्यांना असं लोकल जनरल ट्रॅव्हलची सवय नाही आहे ना. लोक आरामात नाही फिरत, गाडी चालवतो आम्ही. फॉर युअर काइंड म्हणजे गाडी चालवतो. तसं रिलॅक्स असं बसून कधीतरी जातो ना आम्ही असं AC मध्ये, तेव्हा खूप बरं वाटतं. त्यांना काय माहिती आहे, हे काय बसून झोपा काढतात नसते. कोकण ट्रिपमध्ये नुसतं झोपा. त्यांना काय करणार आहे, असं ACची मजा घ्यायची, अशी इकडं तिकडं बघायची. त्यांना काय करणार आहे. त्याला आता जाऊ इकडं स्टेशन, तिकडून बदलापूरची बस पकडून ट्रेन पकडून हो चला जाईन. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. टिल बाय बाय, टेक केअर. आणि तुम्हाला कसं वाटलं इंटिरियर ते पण कमेंट करून सांगा मला. नक्की आवडलं असेल ID मेन्शन करेल तिचा मी. तिला नक्की कॉन्टॅक्ट करा. फक्त कामासाठीच कॉन्टॅक्ट करा, फालतूगिरीसाठी नका कॉन्टॅक्ट करू. तर तुम्हाला इंटिरियरचं काम करायचं असेल तर नक्की तिला कॉन्टॅक्ट करा. तुमचं काम करून दे. खूप छान प्रकारे करून. अजून पण खूप काम बाकी आहे. त्याचं एक छोटासा ग्लॅन्स होता, कसं पूजा होती जेवढं झालं. पूजा झाल्यावर मेन म्हणजे तेव्हा बघू. आपल्याला परत चान्स भेटला तर नक्की आपण पुन्हा कव्हर करायचं ट्राय करू. आता तर आपले मुंबईचे